नावं विचारली तरी तो सांगत नव्हता, त्यामुळे प्लीज 12th मॅनलाही कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही देखील. तर ओपनिंग पेअर दाखल झाले करण आणि त्याचबरोबर किरण. स्टार्किंग इनला किरण आहे. सोनारपाडा वर्सेस खोणीमध्ये ही लढत आजच्या दिवसातील दुसरा सामना, 4 ओव्हरची मॅच. पहिला सामना आपण बघितला कशा पद्धतीने संदप संघ खेळला, जबरदस्त खेळ राहिला त्यांचा. बॉलिंग मार्कवर तयार आपण बघताय. प्रथम ज्याला आपण रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळताना बघितलेलं आहे तोच प्रथम तयार होतोय. भरपूर क्रिकेट ही सगळी जे अंडर 25चे खेळाडू आहेत त्यांनी भरपूर क्रिकेट बघितलेले आहे, भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत. प्रथम संदीप गाविंकडनं तयार. थांबलेले आहे त्या ठिकाणी आपण बघताय. टॉस सोनारपणाने जिंकलेलं आहे. प्रथम ते फिल्डिंग करतायत. SP11 टी शर्टच्या मागे लिहिले अर्थातच समीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले हे सगळे खेळाडू. यष्टांच्या मागे आपण बघतायत सिद्धेशला. नक्की काय होत्या प्रश्न आहे बघा, 2 वेळा त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आय थिंक स्टेप त्यांचे जे काही ते काउंट केलेले आहेत तिथे कुठेतरी कन्फ्युजन आहे त्यांना, कारण गोलंदाज बरेचसे गोलंदाज आहे ते त्यांचा बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार करत असतात. स्टंपपासून ते काही पावलं जी असतात ठरलेली. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. ऑन साईडला फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑनला येऊन चेंडू अडवत आहेत. या दरम्यान केवळ एकच धाव मिळेल आणि अकाउंट ओपन होतं मैदानावरती आपण बघतायत खोणीचा. स्ट्राईकला करण. वेग होता, शफल झाले होते. आउटसाइड दी ऑफ स्टंप जाऊन हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, पण चेंडू पडल्यानंतर फार वेगाने ट्रॅव्हल झाला आणि त्याचबरोबर तो खाली देखील राहिलाय. हा डॉट बॉल. प्रथम तयार पुन्हा एकदा. प्रतिम डिलिव्हरी आपण बघतायत. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू होता. गुड लेंथवरनं पडल्यावर कसा वेगाने ट्रॅव्हल झाला आपण बघितला. सलग 2 चेंडू डॉट आलेले आहेत. चांगली बॉलिंग, चांगली लेंथ आपण बघतायत. लाईन आणि लेंथ त्या ठिकाणी प्रथमची. प्रथम तयार पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग इनला करण. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो देखील आलाय अगदी वेळेवरती. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक टीममध्ये आपण बघता येत होते टिकेश. तर 2 धावा झालेल्या आहेत आणि 4 बॉलमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. चांगली बॉलिंग. फॉल पे षटक आपण बघतायत. एक लॉंग ऑफला फिल्डर आहे, एक मिड विकेटला तैनात केला आहे. अशी फिल्डिंगची रचना. 30 यार्डच्या सर्कलमध्ये शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉट फाईन लेग. शॉट थर्ड मॅन. उचलला फिल्डर आहेत. झेलची शक्यता. झेल ड्रॉप केलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. ऋषिकेशने केली चूक. या 6 धावा. सोप्पा झेल होता खरं तर. धावत आले होते, चेंडूवरती नजर होती. ऋषिकेश सांगतायत की सूर्याची किरणं किंवा खूप जास्त वर होता आणि बघा सूर्याची किरणं इतकी तेजस्वी असतात की तुमच्या डोळ्यासमोर अंधार आणतात. आणि 12 वाजल्यात, बरोबर 12 वाजून गेले, त्यामुळे सूर्य अगदी डोक्यावरती आलाय आणि ते म्हणत होते ते अगदी योग्य देखील आहे. पुन्हा एकदा अपील. बॅटची एज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दक्ष कडनं झाले चूक. पहिल्या 4 चेंडूत केवळ 2च होत्या, पण पुढच्या 2 चेंडूमध्ये 10 आलेले आहेत. आणि काय कमबॅक झाले खोणीचा. जबरदस्त कमबॅक. धावसंख्या धावफलकावरती 12 आपण बघतायत.
एकूण धावसंख्या आणि स्कोरर आमचे नवीनच लॉन्च केले आहेत वाटतं, त्यामुळे धावा ॲड होत नाही. इथे पण कर ॲड, इथं टिक मार कर. 12 धावा झाल्यात. आता काय करणार, पोरांना शिकवावं लागतं. आता भरपूर स्कोरर आता तयार करावे लागतील आपल्याला. बरीचशी मुलं शायनिंग मारून मारूनच खरं तर लक्षात येतं तुमच्या. स्कोरिंग फार कमी कामं करत नाही. आणि बघा इथे इथे चेक करा कसं लिहिलं आहे ते. तो त्यांना सूरज ना काय, सूरज. आणि सूरज खूप मोठा स्टार आहे बाबा, मोठमोठ्या प्लेअरबरोबर त्याचे फोटो आहेत, त्यामुळे त्यांना ओळखतो आम्ही भरपूर. आणि मला माहीतच नाही एक्झॅक्टली कुठले, भरपूर स्पर्धांमध्ये दिसतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये बघतो, नक्की कुठले आहेत कुठे राहतात काही माहिती नाही, पण असतात सगळीकडे. तर पहिलं षटक 12 धावा आल्यात. आणि बघा 2 जे मोठे फटके आले ना ते खराब. तर बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय उत्कर्ष. उत्कर्षला आपण रेग्युलर फॉर्मॅटमध्ये बघितलं, प्रथमलाही बघितलं, आणि तोच उत्कर्ष तयार जो तयार झाला आहे. फर्दर समीर पाटील यांच्या तालमीमध्ये हे बरेचसे खेळाडू घडलेले आहेत. सोनापाडा गाव क्रिकेटची परंपरा फार जुनी आहेत, त्याचप्रमाणे खोणी गावालाही क्रिकेटचा फार जुना वारसा लाभलेला आहे. आणि दोन्ही गावांनी नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये क्वालिटी क्रिकेट दाखवलेलं आहे. आणि आज सगळे संघ चांगले खेळत आहेत. पहिल्या मॅचमध्ये संदर्भ जिंकलेला आहे. फुल टॉस आहे, खराब आहे, फाईन लेगला गेलाय. पहिल्या टप्प्यात चेंडू ओलांडतो सीमारेषा, धावा मिळतील एकूण 4. झाला की नक्कीच त्याचा फायदाही होतो. आपण बघितले 4 बॉलमध्ये काय बॉलिंग झाली, पण जशी खराब फिल्डिंग सुरू व्हायला लागली तिथून 2 चेंडू सीमारेषे बाहेर गेले. दक्षने चूक केली, त्याचबरोबर ऋषिकेशने चूक केली, पण या चुका कोणी जाणून बुजून करत नसतो. या चुका होत असतात क्रिकेटच्या मैदानावरती. आपण बघितले आहेत बऱ्याचदा आपले सलामीवीर खेळत नाही, बऱ्याचदा आपली टॉप ऑर्डर बॅटिंग पूर्णपणे कोलॅप्स होते. बऱ्याचदा आपण फिल्डिंग जे क्षेत्ररक्षक आपले विश्वासाचे असतात त्यांच्याकडे झेल सुटत असतात. खोदून काढला, स्ट्रेट ड्राय फिल्डर आहे. ओहो, अचानक उसळला चेंडू, बॅट बाउन्स. आणि बघा लागून शरीराला सिद्धेच्या डायव्हर्ट झाला. या दरम्यान बघा रनिंग बिटवीन द विकेट कसं आहे. आणि बघा या 4 धावा झाल्यात पूर्ण. जिथे 1 किंवा 2च होती मॅक्झिमम, तिथे 4 आल्यात. म्हणजे फिल्डिंगचा दर्जा बघा. आपण खरं तर खराब फिल्डिंगमुळे तो षटकार गेला, तिथे 6 आल्या. ही बाउंड्री गेली, तिथे 4 आल्या. आपण बघितलं अडवता आला नाही, इथेही चेंडू अडवता आला असता, पण तो अचानक उसळला आणि सिद्धेच्या खांद्यावरती लागून तो डायव्हर्ट झाला. आणि त्यानंतर होतरूच्या रूपाने 1 धाव, म्हणजे एकूण 4 धावा आलेले आहेत. उचललाय, उंच गेलाय, फिल्डर जज करतायत आणि हा झेल स्वीकारलेलं आहे. ऋषिकेशने चुकीची दुरुस्ती केली, यावेळेस मात्र फलंदाज बाद. पण आत्ता नाही, इथून मात्र बाद झालेत. आणि मैदानावरती पहिला गडी बाद होतो खोणीचा. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे, ती म्हणजे आपण बघतोय 20. तर सरफराज स्ट्रायकिंग इनला. ओहो, पूल केलाय, जाईल का बाहेर आणि गेलाय सीमारेषेच्या पार. येतोय, बघूया. अंपायर देखील चेक करतायत. आम्हालाही थोडं कन्फ्युजन आहे, बाहेर पडला की आत.
बघा कुठे पडलाय, पडदा बाउंड्री आहे की आतमध्ये लाईन आहे ते बघा आधी. बाउंड्री आहे, चौकार आहे, 4 धावा आहेत आणि या 4 धावेने चेक करता येईल का बघा सागर. चार आहेत ना, बघूया चेक करतायत सागर. हो चांगला चेंडू होता, खोला टाकला होता, पाठची एज लागली, पायावरती लागला, पण गर 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 भवऱ्यासारखा तिथल्या तिथेच हा फिरत होता आणि 4 धावा आपण चेक केलेले. अन्याय नाही होणार कोणावरती, काळजी करू नका. तर बॉलिंग मार्क तयार, उत्कर्ष लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओहो सुपर टायमिंग, व्हाट अ शॉट, सिक्सर. लॉन्च केला होता लगेच त्याला आम्ही उठवलं. करिअर सुरू होण्याच्या आधीच खरं तर संपलं, कारण एका ठिकाणी ॲड करतायत दावा, दुसऱ्या ठिकाणी ॲड करतायत. त्यांना दोनदा शिकवण्याचा प्रयत्न मी केला, पण आता काय करणार. आता त्यांना मोबाईलवरती काही रील्स बनवायला सांगा, लगेच बनवतील. तर 30 धावा झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे मला वाटलं की एक स्कोरर आता लॉन्च केला तर पुढे जाऊन ISPLमध्ये स्कोरिंग करेल, पण तो धावा ॲड करत नाही. तो फक्त बॉलरच्या समोर ॲड करतो, बॅट्समनच्या टीमच्या समोर तिथे रन्स होत नाही, सांघिक धावा ॲड नाही करत आहे. तर 30 धावा झाल्यात, काय जबरदस्त बॅटिंग आपण बघता. सुरुवात थोडीशी अडखळत झाली, पहिले 4 बॉल अत्यंत चांगले होते आणि तिथून ज्यानंतर जेव्हा पहिल्या ओव्हरचा 5वा बॉल तिथून षटकार जो सुरू झाला आला आणि त्यानंतर धावा येत गेल्या. फिल्डिंगमध्ये भरपूर चुका झाल्यात, खराब फिल्डिंगमुळे जवळजवळ 10 ते 12 रन्स त्यांनी बहाल केले आहेत समोरच्या संघाला, खोणीला. आणि 2 ओव्हरनंतर 30 धावा, धावांची गती 15ची, अत्यंत चांगली धावगती. बॉलिंग मार्कवर तयार ऋषिकेश. ओ बॅटची झेलची शक्यता, फिल्डर चेंडूच्या खाली, ओ झेल ड्रॉप. उत्कर्ष त्या ठिकाणी होते आणि बघा उत्कर्षने काय केले, एक सोपा झेल ड्रॉप केलाय. खरं तर एक्सपेक्टेड नाही आहे, कारण हे सगळे अंडर-25चे खेळाडू आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत, पण आज बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या अगेन्स्ट घडत आहेत. जीवनदान मिळालं, त्याचबरोबर मिळाल्या धावा, 1 धाव मिळते, धावसंख्या 31. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, संपर्क नाही झाला, डॉट बॉल. ऋषिकेश प्रयत्न करेल, धावसंख्या जी 15ची धावगती आहे ती कुठेतरी तिला कंट्रोल करण्याचा तो प्रयत्न केला जाईल मैदानावरती. पण सरफराज, दुसऱ्या बाजूला किरण, दोघेही अत्यंत अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यामुळे दोघांकडून अपेक्षा असेल की 4 ओव्हरमध्ये एक चांगली धावगती हे दोघे उभे करून देतील. ओ उचललाय, समोर लॉंग ऑनला गेलाय, चेंडू सीमा रेषेच्या पार येतोय, हा षटकार. सुपर शॉट, टायमिंग जबरदस्त होता. ओ संपर्क नाही झाला, शरीराचा वेध घेतोय चेंडू, हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक ऋषिकेश आपण बघतायत. 37 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. ओ चेंडू हवेत गलीच्या दिशेने, ओ काय जबरदस्त. बघा समय सूचकता महत्त्वाची असते आणि
आपण नेहमी बघितलं की शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग, पॉईंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. इथे चेंडू आला की फिल्डर तिथला जबरदस्त सावध असायला हवा आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते दक्ष. दक्षने मागाशी चूक केली पण यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण दक्ष. तर महाराळ संघ आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात खंबाल पडाय. ओ चांगला चेंडू, ओ हो बोल झालेले आहेत. किरणला समजलं नाही काय घडलं एक्झॅक्टली आणि फलंदाज किरणच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का मैदानावरती. दाखल झालाय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 38. कमबॅक चांगलं त्या ठिकाणी झालेलं आहे. आपण बघताय गोलंदाज ऋषिकेशने हे कमबॅक केलेले 38. तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. 38 धावा धावफलकावरती आणि 3 षटकाच्या अखेरीस या धावा आल्यात 38. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या, ओव्हरमध्ये केवळ 8 आलेले आहेत. बघूया अखेर षटक घेऊन येत आहेत भाविक. अंडर 25, अंडर 19, अंडर 24 या काही स्पर्धा ज्या असतात तिथे खऱ्या अर्थाने जे यंगस्टर आहेत त्यांना एक स्कोप असतो, एक संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची, आत्मविश्वास प्राप्त करण्याची, तो एक्सपिरियन्स घेण्याची. फार कमी होतात या स्पर्धा या फॉर्मॅटमधल्या. कोळेगावच्या मैदानामध्ये आपण हा फॉर्मॅट बघितला होता जो इथे आहे अगदी सेम 40+ आणि अंडर 25. उंच गेलाय, झेल होईल का प्रश्न आहे आणि एफर्ट चांगली होते. झेल पकडता आला नाही भाविकला आणि धावचीची संधीही गमावलेली आहे. आणि दरम्यान या 2 धावा धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 40 धावा झाल्यात. तर षटक चौथ्या ठिकाणी सुरू 4 ओव्हरची मॅच आहे. संदीप गावींकडनं गोलंदाज तयार. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या वरून हाय अँड हँडसम. इट्स अ सिक्सर. दिलाय तडाखा, पाठवला चेंडू सीमा पार आणि सलग येणारा दुसरा षटकार. देख बाय देख, ये है सरफराज शेख. सलग 2 षटकार आपण बघतायत या इनिंग मध्ये. हा चौथा षटकार ठोकला सरफराजने. त्याआधी आपण किरणच्या बॅटमधून एक षटकार बघितला, एक चौकार, एक षटकार किरणने दाखवला. त्याचबरोबर करणच्या बॅटमधून सलग 2 चौकार बघितले होते आणि धावसंख्या 52 आणि 2 चेंडू शेष आहेत. बघूया सरफराज काय करतायत. भाविक
पुल करताय समोर फिल्डर, झेलची शक्यता, वेल जज कॅच, चांगला झेल ऋषिकेश. आणि ऋषिकेशने सातत्याने आपण बघितलंय चांगलं कमबॅक केलं. मगाशी झेल ड्रॉप झाला पण त्यानंतर गोलंदाजी चांगली केली आणि आता मात्र झेल स्वीकारतायत. फलंदाज बाद होत आहे सरफराज, पण बाद होण्याआधी सरफराजने किती गेलेत आम्हाला सागर फराड सांगतील. सरफराजचा इंडिव्हिज्युअल स्कोअर काय आहे. सागरने 11 चेंडूत 31 धावा केलेल्या आहेत. सुपर बॅटिंग, 300चा स्ट्राईक रेट राहिला आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेला आहे समीर. तर बघूया समीरच्या हिश्श्यामध्ये केवळ 2 बॉल. फुलर लेंथ, उसळणारा चेंडू, अतिरिक्त बाउन्स, वेग, या सगळ्या गोष्टींचं मिश्रण या चेंडूमध्ये आपण बघितलं. आणि हा डॉट बॉल. कमबॅक चांगलं झालंय. पहिले 3 चेंडू त्यामध्ये आपण बघितल्या धावा 14 आल्या होत्या, पण पुढच्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 1 डॉट आहे. बघूया अखेरचा बॉल कशा पद्धतीने हाताळत आहेत. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आणि अशा प्रकारे आपण बघतायत डाव पहिला संपलेला आहे. आणि पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना कोणी सीने एकूण डावा केल्यात. त्याने स्कोरिंगमध्ये हवी तशी आम्हाला चुणूक दाखवली नाही, पण हरकत नाही. मॅनेजमेंट कमिटीमध्ये जरूर त्यांची इतर ठिकाणी मदत होईल आपल्याला. आणि भरपूर मला वाटलं का तर भरपूर प्लेयर बरोबर त्यांचे फोटोज आहेत. KL राहुल बरोबर त्यांचा फोटो बघितला, काही इंटरनॅशनल प्लेयर बरोबर आपण त्यांना बघितला. तर फिल्डिंग त्या ठिकाणी तयार. कोणी संघ या खांबाळपडाचे कॅप्टन आहेत का, मारळचे आहेत, या टॉस करून घेऊया. खंबाळपाडा प्रीमियर लीग संपन्न झाली आहे बघा. टी शर्ट दिसतो आपल्याला कॅप्टनच्या अंगावरती. तर या टॉस करूया आपण. या महाराजचे कॅप्टन कुठे आहेत का? टॉस करून घ्या मित्रा, कारण सकाळी एका टीमला 50 रनची पॅनल्टी लावली आम्ही. टॉसला नव्हता म्हणून त्याला पूर्ण स्कोअर. टॉस करून घेऊया. मारळ आमच्या महेंद्र भवर यांचा हे गाव, जे एक जबरदस्त अंपायर आहेत. महेंद्र भवर क्रिकेटचा सच्चा लवर, आमचे मित्र महेंद्र भवर यांचा हा संघ अंडर 25चा. चला फिल्डिंग लावून घ्या आणि SP11 आपली ओपनिंग पेअर मैदानावरती लवकरात लवकर पाठवा. 53 धावांची गरज आहे. उन्हाचा तडाखा जाणवतोय, थंडी हळूहळू ओसरत चाललेली आहे. यंदा थंडी प्रचंड होती, यंदा पाऊसही 1-2 महिने एक्स्ट्रा होता आणि यंदा उन्हाळाही जबरदस्त असणार आहे. सांगत असतात की सर दादा उद्याचं वातावरण असं असणार आहे आणि मोबाईलवरती ते चेक करत असतात. ओपनिंग पेअर तयार. उत्कर्ष आणि सिद्धेश पाटील चेंडूची तपासणी केली जाते. निवियाचे चेंडू आपण वापरतोय आणि सध्या हाच ब्रँड जास्त चालतोय. निविया, कॅप्टन हे 2 ब्रँड आपण बघतोय. काही ठिकाणी 10X वापरतात. पूर्वीचा ब्रँड MRI, खन्ना असे काही जुने ब्रँड होते. बघा 90 रुपयाला एक चेंडू असतो.
लिहिलेली आहे. पूर्वी 10-12 रुपयाचा बॉल भेटायचा रबरी बॉल, तो देखील घ्यायला आम्हाला 1-1 रुपये काढावे लागायचे. परिस्थिती पूर्वीची थोडीशी प्रतिकूल होती. अमित गौतम यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या अमितजी, कुठे करायचं टॉस? नारळ वर्सेस खंबालपडा, एक जबरदस्त बॅटल आपण बघतायत. कल्याण शहरातला एक संघ आपण बघतात मारळ, त्याचे कॅप्टन रोशन तयार आहेत. आणि द्या कॉईन द्या, हसू नका. कॉईन मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्येही भेटत नाही लवकर. ते कॉईन बनवावे लागतात. कधी कधी कॉईन नसतात खिशात, करोडो रुपये असू दे पण टॉस उडवायला 1 रुपयाही चालून जातो. बॉलिंग मार्कर भूषण, भूषणचं स्वागत केलं. हिटमॅन सिद्धेश पाटीलने ठोकला षटकार. सुरुवात षटकाराने. आणि ही ताकद, ही नजाकत सिद्धेशने कित्येक वेळा दाखवली आहे. आणि अगदी पुढ्यात दिला होता. पुढ्यात चेंडू दिला, रडारमध्ये दिल्यानंतर सिद्धेश डिफेन्स करेल तर अजिबात नाही, तो मारणार. कारण त्याची ती क्षमता आहे, त्याची ती ओळख आहे. बघूया भूषण काय करतोय, पलटवार करतोय का, कमबॅक करतोय का. 53 धावा करायचे आहेत. सुरुवात षटकाराने झाली आहे. या दरम्यान थांबलेले आहेत, थोडासा प्रेशर जरूर आलाय. बघूया काय करतायत भूषण. संदीप गावींकडनं तयार होत आहेत. राईट ओव्हर दी विकेट. स्टॅकिंगला सिद्धेश पुन्हा एकदा तयार. आणखीन एक लॉंग ऑफला फिल्डर सरफराज फक्त बघत राहील. आधी लॉंग ऑन आणि त्यानंतर लॉंग ऑफला ठोकला षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेले. पुरुषोत्तम या ठिकाणी आले. या स्वागत आहे आपलंही. सागाव संघाचा संघ नायक बघा, बादशाह म्हणते सगळेजण, आम्हाला सांगतात की बादशाह म्हणा त्यांना. बादशाहने दिलाय ठोसा. ऑन साईडला चेंडू हलक्या हाताने स्लोअर वन. बघा चेंज ऑफ पेस करावं लागेल, व्हेरिएशन दाखवावं लागेल. कारण मागचे दोन्ही चेंडू वेगवान होते, अगदी पुढ्यात टाकले होते. आणि 2 षटकार ठोकल्यानंतर सिंगलने स्ट्राईकवरती आणते उत्कर्षाला. 13 धावा झालेले आहेत. आपण सिद्धेशला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये 4थ्या, 5व्या, 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करताना बघितलेले. पण अंडर-25च्या या कन्सेप्टमध्ये आपण त्याला सलामीला बघतोय. बघूया उत्कर्ष. स्टार्किंगला लेफ्ट हँडेड बॅटर, बॉलिंग मार्कवर तयार भूषण. ओहो चांगला चेंडू. या दरम्यान आपण बघतायत काय बीट केलंय. आणि अशा प्रकारे कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद होत आहेत. हलकीशी एज होती यष्टाच्या मागे, किरणने हा झेल टिपलाय. आणि पहिल्या विकेटचं पतन सोनारपाडा संघाच्या.
टिकेश ठाकूर टीटी मैदानामध्ये आलेला आहे, कारण की उत्कर्षला धावसंख्येचा उत्कर्ष करता आला नाही. तो शून्यावरती बाद झाला, कॉट बिहाइंड बाद झाला. भूषणने केले कमबॅक, 2 चेंडू 2 षटकार आले, पण तो डगमगला नाही, ना विचलित झाला, ना स्वतःवरती दबाव येऊ दिला. त्याने मात्र पुढचे 2 चेंडू अप्रतिमरित्या हाताळलेले आहेत. एकूण 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि धावा फलकावरती बघतो आपण 13 धावा. स्वीप करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, अंपायर अडकणी करतायत, इशारा सचिन म्हात्रे सर, आणि वाईटच्या आधारे एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 14. तर विजयासाठी 53 करायच्या, 39 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही चेंडू शेष आहेत, एकूण 2 धावांची गती चांगली, कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यात. जी अपेक्षित धावगती आपण बघितली तर ती राखलेली आतापर्यंत. कार्तिक मांढरे, सिद्धेश संते, अजित देसाई या त्रिमूर्तींनी स्पर्धा आयोजित केलेली सागाव चषक. आज सकाळी हे दोघे जण 7 वाजता इथे आले होते. ड्राईव्ह करताय, चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, केवळ एकदा मिळेल. 1ने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 15. मैदानात सोसाट्याचा वारा, ज्याला वावटळ आपण म्हणतो आगरी भाषेत, लहानपणी आपण ऐकलेलं की भूतीन, आणि आपल्याला आईवडील घाबरायचे की जाऊ नको जाऊ नको, जाशील तर नेल तुला भूतीन. आणि बघा हा कचरा आता सगळं बाहेर, का तर कार्तिकनेच यांना या वाऱ्याला इन्व्हाइट केलं की बाबा कचरा मैदानाच्या बाहेर घेऊन जा. आणि नेहमी आपण बघतो बघा कचरा बाहेर आला, आता तो व्यासपीठावरती नाही आला तर बरं होईल. बघा निसर्ग, बघा अदृश्य शक्ती, बघा सगळा कचरा बाहेर गेलाय. स्लोअर वन आणि लॉंग ऑनला फिल्डर नाही आहे, गेला चेंडू सीमा पार आणि शेवटच्या बॉलवरती ठोकलाय हा षटकार, आणि षटकाने धावसंख्या धावफलकावरती 21 धावा झाली आहे. पहिलं षटक संपल्यानंतर आपण बघताय, आणि आता 18 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. जबरदस्त सुरुवात, कमबॅक झाला होता भूषणचा. शेवटचा चेंडू काहीतरी प्रयोग करावा, स्लोअर वन टाकावा आणि सिद्धेशला बाद करावा हा मानस होता, पण हा स्लोअर वन अगदी बॅटच्या खाली दिला, आणि सिद्धेश ज्याच्याकडे ताकद जबरदस्त आहे आणि त्याने पूर्ण ताकदनिशी हा चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला, आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 21 धावा झाले. आणि आता बॉलिंग मार्कवर साईला पाचारण करण्यात आलेले आहे. मारळ संघ तयार, टॉस जिंकलेला आहे, डिसिजन पेंडिंग ठेवला आहे आणि ते फिल्डिंग करणार आहेत. करायचं कंबरपाडा बॅटिंगसाठी. तर मारळ आपल्याकडे खरं तर पहिल्यांदा आलेला संघ दुरून आलाय, कल्याण शहरातला आपल्याच तालुक्यातला संघ आहे, आणि आपल्याकडे भरपूर वेळा हे चित्र आपण कमी वेळा बघतो, पण अंडर-25च्या निमित्ताने हा संघ आपल्याकडे आलाय. आपण त्याचं स्वागत करूया. साहिल रिवाज टिकेशने ठोकलाय चौकार, हाइट कम और फाइट ज्यादा, 4 धावा. आणि या दरम्यान आपण बघताय टिकेश इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. मैदानावरती लागलेला हा धक्का क्रमांक 2.
तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. विकी, न्यू बॅटर विकी स्ट्रायकिंग इनला. ओ सुंदर ड्राईव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आनंद त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो येतोय. स्ट्राईक हवे सिद्धेशला, कारण एका बाजूने 2 विकेट गमावलेले. अनुभवाची कमी जरूर आहे, पण चुकातून शिकावं लागेल, समजून घ्यावं लागेल कशा पद्धतीने खेळायचं आहे. क्रिकेट हा खेळ खरं तर आकड्यांचा खेळ जरूर आहे, पण या खेळामधलं कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे. धावा कधी बघता आपण एकूण झालेली ती म्हणजे 26. ओ पूल करतायत, देखील जाईल बाहेर. सिद्धूच्या बॅट मधून आलेला 4था षटकार. ऑब्जेक्शन तुमचा एकमेकांवरती असेल वयाच्या बाबतीत, तो आधीच घ्या. मॅच झाल्यानंतर ऑब्जेक्शन अजिबात तुमचा स्वीकारला जाणार नाही. कोणाच्या बद्दल तुम्हाला असं वाटत असेल की त्याचं वय 25पेक्षा जास्त आहे, तर ऑब्जेक्शन आत्ताच घ्या. उचललाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. सरफराजने झेल स्वीकारलाय आणि मैदानावरती बाद झालाय. सिद्धेश पाटील हा लागलाय 3रा धक्का मैदानावरती सोनारपाडा संघाला. परत 25 केल्या, 400पेक्षा जास्त स्ट्राईक रेट सिद्धेश पाटीलचा आपण बघितला. हा फटका फसला, खरं तर या फटक्यामध्ये आपण बघितलं लांबी अजिबात प्राप्त झाली नाही. चेंडू वर गेला आणि सरफराज तिथे होता म्हणून हे शक्य झालं, कारण की भरपूर उंच गेला होता चेंडू. तर महाराळची फिल्डिंग यानंतर तयार राहा कंबलपाडा बॅटिंगसाठी. तर विजयासाठी बघा या ठिकाणी धावा हव्यात. एकूण 32 झाल्यात, म्हणजे 21 करायचे आहेत. आणि 21 करण्यासाठी चेंडू आपण जर बघितले तर 13 चेंडू शेष आहेत. 13 चेंडू 21. बॅटर प्रथम. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हाताला ब्रश करून चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने. या दरम्यान 2 धावा. एकोणीसची गरज आहे. तर 19 धावांची गरज आहे.
थोडंसं कन्फ्युजन होतं ते आपण दूर केले. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. एकूण 34 धावा झाल्या, 53चं टार्गेट आहे. ओ बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे फलंदाज विकी झेल देऊन परततोय. धक्का लागलेल्या मैदानावरती आपण बघतायत हा चौथा. फलंदाज बाद झालाय. विकी न्यू बॅटर मैदानावरती आलाय. ऋषिकेश. 11 बॉल 19ची गरज आहे विजयासाठी. और ड्राईव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतलीय. प्रथम आहे, स्ट्राईकला आलाय पण नकार दिलाय. बघूया आता प्रथमला जे काय करायचंय ते प्रथमला करायचंय. 10 बॉलमध्ये 18 करायचे. बघायला गेलं तर फार मोठं आव्हान नाही, पण क्रिकेट आहे. 10 बॉल 18 ही डिपेंड होऊ शकतात. पण सरफराज ज्याने 2 बॉलमध्ये अप्रतिम कमबॅक करून दिला टीमला, तो सरफराज तयार. संदीप गाविंकडनं 10 बॉल 18ची गरज आहे. एखाद्या मोठ्या हिटने सोनारपाडा संघाला या मॅचच्या जवळ येता येईल, पण इथून जर डॉट बॉल आले तर दबावही वाढू शकतो. 10 बॉल 18ची गरज. फुल टॉस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. आनंदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ 1 धाव. आणि आता मात्र विजयासाठी बघा 17ची गरज आहे. 9 चेंडू शेष आहेत. 9 चेंडू 17 धावा. सामना एकदम क्लोज येतोय. आणि बघूया कोण जिंकणारी मॅच, सोनारपाडा की खोणी. खोदून काढलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चांगलं झालं आणि तितकाच चांगला थ्रोही येतोय. केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 37. ऐकलं प्रथम. हो बॅटचीज. यष्टांच्या मागे अझेल. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का 5वा. सोनारपाडा संघाला न्यू बॅटर मैदानावरती येत असताना वेदांत पाटील. बघूया 7 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. प्रत्येक टीमला ही सूचना आहे, चेसिंग कंपल्सरी आहे. ओहो हा डॉट बॉल. काय कमबॅक, काय गोलंदाजी झाली ओव्हरमध्ये. आणि मॅच आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन 16 धावांची गरज आहे विजयासाठी. बघूया काय घडतं या मॅचमध्ये. 16 धावा अशा बघायला गेला तर होऊ शकतात, पण करणार कोण, कारण की टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलमडलेलं आहे, अग्रक्रम पूर्णपणे या ठिकाणी कोसळलेलं आहे. त्यामुळे आता मिडल ऑर्डरचे बॅट्समन देखील या ठिकाणी आपण बघतो बाद झाले आहेत. आता फक्त हे टेलेंडर मैदानावरती थांबलेले आहेत. 6 बॉल 16ची गरज आहे. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा. या पुढचा सामना खंबाळपाडा वर्सेस मारळमध्ये. मारळने टॉस जिंकलेला आहे आणि मारळ फिल्डिंगसाठी तयार झाला आहे. 6 बॉल 16.
तो अनंत तयार होतोय अंतिम षटक घेऊन. ओ फुल लेंथ स्विंग अँड मिस डॉट बॉल. सुपर बॉलिंग जबरदस्त सुरुवात. 5 बॉल 16. काय बॉलिंग झाले मागच्या ओव्हरमध्ये. सरफाचं षटक अत्यंत इकॉनॉमिकल राहिलं. केवळ 3 धावा दिल्या आणि तिथूनच या मॅचला दिशा देखील त्यांनी वेगळी दिली. 2 विकेटही प्राप्त केले होते. फुलटॉस उंच गेलाय. मिस टायमिंग झालाय. जेलची शक्यता आहे. प्रयत्न चांगले झालेत पण 2च धावा आल्यात आणि आता 4 चेंडू शेष आहेत. विजयासाठी 14ची गरज आहे. हा फुलटॉस बॉल होता. सीमारेषे बाहेर पाठवता आला असता पण ते टायमिंग झालं नाही. पण बघूया अजूनही काही बिघडलं नाही आहे. इथूनही मॅच सोनापाडा संघाला जिंकता येईल. 4 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. एखादा षटकार एखादा चौकार या मॅचमध्ये सोनापाडा घेऊन येईल पण समोर तितकाच अनुभवी अनंता. बॅट चेंज. पॉइंटला फिल्डर येत आहेत. डीपमधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या दरम्यान स्ट्राईक हवी आहे ऋषिकेशला आणि त्यासाठी फलंदाज बाद होईल वेदांत. फुलटॉस ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे. ओ फिल्डिंग थोडी मिस झाली आहे पण 2 धावा या दरम्यान येतील आणि आता 11ची गरज आहे येणाऱ्या 2 चेंडूमध्ये. या बॉलवरती एक षटकार आला तर इथून मात्र ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल. पण बघूया आनंदाने आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावलेला आहे. चांगली बॉलिंग झालेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 34 होत्या आणि 19-12 बॉलमध्ये करायच्या होत्या. शफल करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे या मॅचची हवा पूर्णपणे निघून गेलेली आहे. आता केवळ 1 बॉल आणि विजयासाठी आता 11 असं इक्वेशन. लास्ट टू गो. चेंडू हवेत आणि अशा प्रकारे हा सामना कोणी संघाने जिंकलेला आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा त्यांना पुढच्या सामन्यासाठी. सोनापाडा संघाला आपण देऊया शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी आणि म्हणूया त्यांना हार्ड लक. कारण 2 ओव्हरमध्ये 34 होत्या. पुढच्या 2 ओव्हरमध्ये 19 करायचे. जसा सिद्धू बाद झाला सिद्धेश बाद झाला त्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती थांबला नाही आणि तिथून हे मॅच मात्र त्यांनी गमावली आहे. या सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूया. मॅन ऑफ द मॅच 11 चेंडूत 31 धावा आणि त्याचबरोबर इकॉनॉमिकल बॉलिंग सर्वात कमी धावा खर्च केल्या. या बॉलिंग कार्डमध्ये आपण बघतोय 3 धावा खर्च करत असताना 2 विकेटही प्राप्त केले. सरफराज शेख मॅन ऑफ द मॅच. चला महाराष्ट्र संघ उतरतोय. कैलासवासी निलेश नारायण लाते यांच्या स्मरणार्थ हे टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले. विष्णू 11 पियुष 11 असा उल्लेख या जर्सीवरती करण्यात आलेला आहे.